आदरणीय प्रिय देवेंद्र फडणवीस साहेब, आपले सम्राट अशोकाप्रमाणे चित्त परिवर्तन झाले आहे असे वाटते. तुम्ही ज्या रीतीनं म्हणजे प्रशासन करत आहात त्यामुळे लोकांमध्ये एक आनंद पसरत आहे आणि निश्चितच महाराष्ट्राला ही प्रेरणादायी अशी बाब आहे. माझी आपल्याला विनंती आहे की नागपूर रिजनमधील 5ही जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत साध्या आहारातून व्याधीमुक्ती हे विचार जावेत आणि त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार साहेबांनी मला हे सहकार्य केलं होतं आणि मी यासाठी राज्यपाल महोदय व विजयालक्ष्मी बिदारी मॅडम यांना प्रेरणा, मनोबल, शक्ती मिळावी म्हणून आपल्या कर्नाटकमध्ये गेलो. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला ही विद्या माहीत व्हावी यासाठी तेथील मुख्य सचिवांसोबत 8 दिवस थांबण्याची तयारी पण दाखवली. मात्र त्या मी गेलो तेव्हा 25 डिसेंबरला बाहेर बेळगावला होत्या. असो, प्रथम आपण हा प्रोजेक्ट नागपूर विभागात राबवू आणि नंतर संपूर्ण देशात राबवू. हे स्वयंपूर्ण पत्र आहे आणि म्हणून मी जास्त लिहित नाही. 4 ओळीचं पत्र आपल्याला फॉरवर्ड करत आहोत. आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब, मुख्यमंत्री साहेबांना मी केलेली क्लिप कृपया पाहावी आणि माझी आपल्याला चरण स्पर्श करून विनंती आहे. किमान तुम्ही व मी चंद्रपूर जिल्ह्यात तुमचा जो मतदारसंघ आहे त्यामधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा आपण एक पथदर्शी प्रकल्प राबवू आणि मग त्यानंतर महाराष्ट्राला, देशाला दिशात्मक दिशा देण्याच्या कामाला लागूया. आपण समाजामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारे आणि इंटेलेक्च्युअल असे आमदार महोदय आहात. ही आपली ख्याती 2001 पासून मला माहीत आहे आणि त्याचंच हे उदाहरण आहे की आपल्या हातून या धोरणात्मक बाबीचं पत्र निर्गमित झालं होतं. मी आपल्याला 100 नाही 150 वर्ष जपानच्या लोकांप्रमाणे आरोग्यवान व्हावे ही देवाला प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. पण हे जे साध्या नैसर्गिक आहारातून सर्व आरोग्य याचा दिनक्रम कसा असतो हे या टेक्स्टमधून पाहूया. सकाळी 6 वाजता एनिमा, 7 वाजता वमन किंवा जलझोती, 8 ते 9 सूक्ष्म व्यायाम, 10 ते 10:30 मेडिटेशनल भजन आणि 20 मिनिट ध्यान. कुठले ध्यान करा, अत्यंत महत्त्वाचं. 11 वाजता हिरव्या पानांचा ज्यूस आणि फळांचा ज्यूस. 1 वाजता भरपूर सलाड, त्यानंतर अंकुरित धान्य आणि सकाळची जी ही पानं आहेत त्या पानांची चटणी. 4 वाजता 1 कारलं, 2 टोमॅटो किंवा काकडी याचा ज्यूस. 5 वाजता 50% हे व्हेजिटेबल टाकलेले पोहे किंवा याचे सोबत चटणीसुद्धा किंवा कारले वगैरे याचे भजे. 7 वाजता 20% कार्बोहायड्रेट म्हणजे 1 भाकर, 3 वाटी डाळ, 3 वाटी शिजवलेली हिरवी भाजी आणि 1 वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण. याशिवाय आपण जे धार्मिक सेवा करतो ती सेवा